धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने मात्र संपूर्ण जिल्हा हादरून गेला। एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने एका विवाहित महिलेसह तरुणाला संपवलं आणि पोलीस तपासात सर्व काही निष्पन्न झालं। या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी भोंदू योगेश खैरनार याला अटक केली असून त्याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनी अमावस्येच्या रात्रीच त्याने हा खेळ खेळल्याची माहिती उघड झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली। भोंदू खरातच्या लैंगिक प्रकरणानंतर आता भोंदू खैरनारने हे हत्याकांड केल्याचं खळबळजनक समोर आलं आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वर्धानी शिवारात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। एका फायनान्स कंपनीत डेली कलेक्शनच्या काम करणाऱ्या जयश्री वय वर्ष 25 या महिलेचा मृतदेह टेंबे वर्धानी शिवारात आढळून आला। दरम्यान जयश्री ही जैतानी शिवारात एका भोंदूकडे पूजेसाठी गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावेळी पोलिसांनी भोंदू योगेश खैरनार याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मात्र कबूल केला आहे।